स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोणी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःखी केले अनिवार. निज मातेचा शोक पाहोन दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिले. पंचाक्षरी आनोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर. जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी. दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही ऐकोनिया देव मामलेदार. हसोनी देती उत्तर, त्याशी पिशाच लागले थोर. माझे निदूर नोव्हेची ऐसे उत्तर ऐकोनी. दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामी सुताची जननी. अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सूत. मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सूता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुणी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती. स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी. लावियले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या, पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोणी. ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणोनी, नगारा वाजविता जोशी. हासू आले समर्थासी, पाहोणिया स्वभक्तासी. परमानंद दाहला असो अक्कलकोट नगरात. शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सूत आनंदे छेदी खेडे ग्रामात. प्रथम स्वामी प्रकट होत, विजय सिंग नामे भक्त. गोट्या खेळत त्या सवे स्वामी सूत दिवसेंदिवस. स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास. कीर्ती ध्वज उभारिला, मना माझी धरुणी कामना. कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करती आज्ञा. सुताकडे जावयाची स्वामी सूत ही तया प्रती. मनातील खुन सांगती, ऐकोनी जन चकित होती. वर्णिती ख्याती सुताची, एकदा सहज स्वामी सूत. अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात. राहिले होते आनंदे, स्वामी दर्शन घेतल्या विन. तोन सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले 3. निराहार राहिला, मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी या अवसरी. त्या साधू ते मंदिरी, प्रार्थोनिया अनावे. पाहोनिया समर्थासी, उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी, मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहोनी, आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. स्वामी सूत रात्रंदिन, समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालोन, प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सूत भजन करीत, पायी खडावा घालोन. एकांत समय साधोनी, समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोन, स्वामी सूत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी, ऐसे न करावे काही. मी अजानले करू, तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न माय काही करावी,
असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडोनी त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सूत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आनावे परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे मग सांगती समर्थ त्यासी घालवनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जावोनी तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरुणी यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सूता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करोनी परी गंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सूत आपला भक्त असोनी अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा श्री भगवच्चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।